नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज ऊस दाबून घ्यायचं चालू केलेलं आहे. मला दाखवतो मी ऊस दाबलेला. बघा केवढं मोठं अंतर मोकळं केलेलं आहे. असा ऊस दाबून घेतलेला आहे. ऊस दाबायचं चालू आहे. हे ऊस का दाबून घ्यायचं तर वारे चांगलं खेळतं आहे, त्याच्यामुळं हा ऊसाला आतून हवा खेळल्यामुळं ऊस मोठा होतो आहे, पेऱ्याला ऊस मोठा पडतो आहे. आणि दंड वगैरे असतात हे आम्ही असं हातदारावर पाणी देतो म्हणजे दंडानं. तर हे आपल्याला पाणी बघता येतं जेणेकरून आत कुठं ऊस वाळत नाही आणि आपल्याला पण आत वगैरे जाता येते. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ऊस दाबल्यानंतर ऊसाची वाढ चांगली होती मित्रांनो. आता मी तुम्हाला दाखवतो. हे पाहून घ्या. आम्ही प्रत्येक 15 फूट 15 सऱ्या झाले की आम्ही असं शेवटपर्यंत एक सरी दाबून घेतलेली आहे. म्हणजे ह्या 15 झाल्या की आता पुढच्या 15 झाले की पुढचं दाबून घेणार. तसंच समोर दाबून घेतलेलं. इकडचं तिकडं दिसते, वारं पण खेळलं जाते. ह्या 10-12 सऱ्यांना बरोबर ऑटोमॅटिकली वारं जाते, त्यामुळे ऊस मोठा होतो आहे, पेऱ्याला पण लांब पडतो आहे. हे ऊस दाबण्यामागचं महत्त्वाचं मेन रिझन आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो पण ऊस दाबताना कसा दाबायचा असतो. ते जास्त दाबायचं नाही कारण ऊस मोडतो. आता हा ऊस दाबायचं चालू आहे. जरा जेव्हा थोडंसं दाबून खाली बोडात पाहिजे म्हणजे हां असं दाब झालं तर मी काय ऊस दाबला गेला नाही बोलले. जरा दाब बघा असं दाबायचं, ऊस धरायचं. एक माणूस आरामशीर दाबू शकतो आणि असं पायाने हे करून त्याला कल द्यायचं, झुकवायचं तिकडं, म्हणजे पुन्हा इकडं पुढं येता कामा नये. असं केल्यानं होते काय, हवा पण भरपूर येते आतमध्ये ऊसामध्ये आणि वातावरण सुटसुटीत होते, हवा मोठी खेळती राहते, ऊस मोठा होते. नुसते खतं घालून किंवा हे करून पण खतावर पण अशा काही गोष्टी असतात, त्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तसं आम्ही 15-15 सऱ्यांवरती ऊस दाबून घेतले. लोक 5-5, 4-4 सऱ्यांवर दाबून घेतात, पण आपल्याला एवढं शक्य नसल्यामुळं आपण 15-15 सऱ्यांवर दाबले, जेणेकरून पाणी लावल्यानंतर आपल्याला समजतं की पाणी कुठं चालू आहे, किती भिजलं आहे, काय झालं आहे, ह्या गोष्टी पण आपल्याला सगळ्या समजून येत आहेत. त्यामुळं ऊस हा पाहू शकता तुम्ही असं पलीकडं झुकवायचा, त्याला खाली बुडात पाय द्यायचा, जेणेकरून ऊस पलीकडं झुकला जाईल. त्याच्यामुळे होते काय तर मी तुम्हाला सांगितलेलं काय. आता इकडे बघा, आम्ही ही इकडच्या पण सगळ्या दाबत आणलेलं आहे. रात्री पाऊस पडला होता त्यामुळे आज आम्ही दाबलेलं आहे. इकडचं थोडंसं कमी दाबलं गेले कारण ऊस जरा मोडायला लागला. आता आम्ही असंच सरळ आता ही दाब की इकडचं हिथंवर आलो आहे ना आपण, इथंपर्यंत आलो आहे. हे नाही इकडे दाब, ही दाब, इकडचं दाब म्हणजे परत आपल्याला हे करता येते. आता आम्ही असं दोन्हीकडचे दंड मोकळे करून घेतो, म्हणजे फिरता पण येते आणि हे बघा असं खाली बुडात पाय द्यायचा, म्हणजे कसं होतं ऊस पुन्हा सरळ होत नाही. आता बघा मगाशी किती तुम्हाला अडचण वाटत होती, आता बघा किती मोकळं वाटते. हे असंच ऊस पूर्णपणे मोकळं वारं खेळल्यामुळं किंवा वारं फिरल्यामुळं ऊस मोठा होतो आणि आपल्याला पण ऊसाची देखभाल करताना किंवा ऊस कुठं रान भिजले किंवा नाही भिजले हे अडचणीतून जाण्यापेक्षा आता इथून पुढं बघा, इथून पुढं असं गजबजल्यासारखं झालं आहे, पण इकडून बघा आता हे दाबल्यामुळे इकडं मोकळं दिसायला लागलं सगळं. तर मित्रांनो, ऊस हा नेहमी 5-6 कांड्यावरती आला की दाबून घ्यायला पाहिजे. 7-8 कांड्यावर आला की ऊस दाबला पाहिजे. ऊस दाबला म्हणजे ऊसाची निरोगी वाढ पण होते मित्रांनो, आणि वारं खेळल्यामुळं पेऱ्यामधील अंतर आणि ऊसाची साईज पण वाढते मित्रांनो. ह्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या करणं फार गरजेचं आहे. हे केलं तरच ऊसाला बऱ्यापैकी रिझल्ट येतात. तुम्ही खतं टाकता, औषधं मारता किंवा हे करता हे तर ठीकच आहे, पण ऊस दाबणे, सरी मोकळी करणे किंवा हवा खेळती राहणं हे पण ऊस चांगलं येण्याचं एक फार मोठं कारण आहे. तेच तुम्हाला मी आज प्रात्यक्षिक दाखवले. ऊस दाबायचा, त्याच्या बुडातली पण माती दाबायची, जेणेकरून ऊस सरळ होता कामा नये. पुन्हा पुढच्या पण सऱ्या आहेत हे आहेत की तिथंपर्यंत. असं आम्ही हे ऊस आमचा 4 एकरचा 4.5 एकरचा प्लॉट आहे हा. आम्ही ह्याच्यामध्ये 15-15 ह्याच्यावर त्यांनी ऊस दाबलेला आहे. पाहू शकता तुम्ही इकडे किती क्लिअर झालेलं आहे. इकडं जसं होतं पुढं तसंच इकडं पण होतं, पण हे ऊस दाबल्यामुळं आता पूर्णपणे मोकळं झालेलं आहे. हवा मोकळी खेळणार, त्यामुळे इकडं आणि पलीकडच्या दंडाला पण आम्ही असंच केलेलं, त्यामुळं इकडं पण हवा येणार, तिकडं पण हवा येणार. हवा यायला आता भरपूर जागा झालेली मित्रांनो. हवेमुळे काय होतं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स काय असतील तर ते पण सांगा. ऊस कसा दाबतात, तुमच्या इकडे कसं दाबण्याची पद्धत आहे ते पण दाबा. आम्ही दोघं सध्या हे करतो. मी थोडंफार त्याला मदत करतो आहे, आता तो एकटाच दाबतो.
मित्रांनो एका माणसावर पण होऊ शकतं हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.